MBBSच्या सिलेक्शनची पहिली लिस्ट लागली. नावापुढे SRTR GMC अंबाजोगाई असं लिहिलेलं पाहिलं आणि मन थेट भूतकाळात निघून गेलं. 10वीची एक्झाम झालेली. रिझल्टची वाट न पाहता एक श्वास घेतला आणि दुसऱ्या श्वासाला नीटची कोचिंग जॉईन केली. बाबा म्हणालेले एवढे 2 वर्ष फक्त आणि फक्त अभ्यास कर, MBBSची सीट मिळव आणि मग लाईफ सेट. मग काय, ज्युनियर कॉलेजचे 2 वर्ष अगदी सर्व काही विसरून NCERTशी एकरूप झालो. आणि ही काय माझी एकट्याची गोष्ट नाहीये, ही त्या अनेकांची कथा आहे जे लाखोंच्या शर्यतीतून पांढऱ्या कोटातल्या हजारांच्या ताफ्यात येऊन उभारतात. योगेश, बोल नाही, काय म्हणतोय? बाळा तुझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं, ते द्यायचं राहून गेलं. फोन आवडला का रे गिफ्ट तुला? खूप आवडलं बाबा. ऐक, याचा जर तू चांगला वापर केला तर हे तुला घडवू शकतं आणि वाईट वापर केला तर तुला बिघडवू शकतं. मी याचा नक्की चांगलाच वापर करेल बाबा. काळजी घे, जेवण नीट कर. हो आई, तुम्ही पण काळजी घ्या. काळजी घे बा. येऊ का? हा ये. हाय मित्रा, माझं नाव योगेश. हाय, मी ऋषी. अरे तुझं इंस्टाग्राम हँडल आहे का? अरे नाही, मी इंस्टाग्राम वापरतच नाही. काय कमाल आहे तुझी. काय करता भाऊ? अरे काय नाही, इंस्टाग्रामवर रील्स बघतो. अरे मी त्याच्यासाठी चालू होतं, मला ते इंस्टाग्राम घ्यायचं होतं. अरे ये होईना बात. अरे एकदम सोपं आहे. प्ले स्टोर वरून इंस्टाग्राम ऍप डाउनलोड कर आणि साइन इन कर, लगेच होऊन जात. हे ॲप काय हा, हे कर. झालं भाऊ. एकदम भारी. हा, एक नंबर. चौकाय चौकाय. ऐक ना अरे थांब थांब थांब. हा, विकेट आहे. एक नंबर एक नंबर. बोला भाऊ, काय म्हणतो? अरे ते आपण त्याशी बोललेलो ना 311चं, तुम्हाला म्हणला रेफरल कोड वगैरे काहीतरी द्यायचं होतं त्याचं. अच्छा, हा ते का? बरं, एक मी तुला माझा रेफरल कोड देतो, तू लॉग इन कर, तुला पण फायदा मला पण फायदा. चालतं, मला पाठवून. और योगेश भाई, आज तेरी तरफ से पार्टी है, मंगा कुछ तो. अरे तुम्हाला जे मागवायचं कुणाला मागून घ्या, पैशाचा काही विचार करू नका, बहुत पैसा है आपल्याला. और योगेश, शायद पिछले बेट में तूने बहुत पैसा जीता है, बता कितना जीता? वो थोड़ा लक बहुत अच्छा चल रहा है आजकल, शायद 3-4 हज़ार रुपये कुछ कमाए. अगर तेरा लक इतना ही अच्छा चल रहा है तो फिर 1-2 हज़ार में क्या रखा है? कुछ बड़ा हाथ मार, जैसे 25,000 की एक बेट आई है, उसे जीत के तू 1 लाख कमा सकता है.
भाई वो सब तो ठीक है, लेकिन कल के एग्जाम में क्या करने का? अरे लिही ना काहीतरी वाचलं नाहीस का? अंबाजोगाईत अजून काय चाललंय रे? तुम्ही असताना अंबाजोगाई सगळी तुमच्याकडे. भाई क्या हाल? कैसा रविंद्र? एक नंबर भाई, बहुत दिनों बाद दिख रहा है. हाँ यही हो योगेश. आ गया. इसके बारे में आपने आपके साथ बात हुई थी ना कल? आप कल बता रहे ना तुम्हें कुछ इसको 25,000 की जरूरत है. ठीक है सर, इसलिए क्या? ये लो भाई, चला दे. थँक्यू भाई. एक लक्षात राहू दे, मला माहिती नाही तुला पैसे कसे ठेवावे, पण 10व्या दिवशी जर तू पैसे नाही परत केला तर 11व्या दिवशी मी येणार घ्यायला. 11व्या दिवशी तुम्हाला पूर्ण पैसे भेटून जातील. मी सख्याला सोडत नाही पैशासाठी. तू परका आहेस, लक्षात राहू दे. 11वा दिवस. चल शुक्रिया भाई, चल रे रवीन. मिलते हैं. अरे योगेश बाबा, आज खूप उदास दिसतोय तू. काय सांगू यार आता. काय ते झालं? मी क्रीम 11 वर पैसे लावत होतो, माहिती आहे ना हो, तुला. त्याचं काय झालं? फारच मोठं लॉस झालं यार मला त्याच्यावर. तुला आधी पण बोललेलं असल्या गोष्टींच्या नादी लागू नको. काय करू यार, पहिल्यापासून मला नेहमी प्रॉफिट व्हायचं त्याच्यावर. मला वाटलं परत लावत जावं प्रॉफिटच होईल, पण यावेळेस लईच मोठं लॉस झालं. माहिती काय, या बेटचे माझ्याजवळ पैसे बी नव्हते. ते गुंडा आहे, त्याच्याकडून मी उधार घेतलेले पैसे. आता त्याला पैसे परत कसे देईल ते कळायला नाही मला. बघू आपण त्याचं काहीतरी. बरं तुला माहिती आहे का आपला रिझल्ट लागला? ग्रुप चेक केला तू? रिझल्ट लागला तुला? तुझं काय आहे? मी 5 झालो. पास झाले. तुला आधी पण बोललेलं मोबाईल वगैरे जरा बाजूला ठेवत जा. तू फार वाया गेला मोबाईलचा माझ्याने. मैंने भाई जैसे आपने बताया था ना, उसको वैसे में लेके आया यहाँ पे. इधर आ रहे. पैसा लाया. भाई मेरे को 5-6 दिन और दे दो, मैं आपका पूरा पूरा पैसा वापस दे दूंगा. आज 11वां दिन. तेरी भाई, वैलिडिटी भाई, खत्म. मारो वैसे. क्यों वैसे भाई, नहीं देता? अरे आता योगेश आहे. पळा, 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 पळा. अरे कसं आहे, हा बरा आहे ना? हो, हो काका, बरा आहे तू. काळजी करू नका. आहे व्यवस्थित आहे. अहो काकू, तू झोपलाय. मी तुम्हाला बाहेर सांगतो व्यवस्थित काय झालंय ते. माझ्याला खरंच खूप मोठी चूक झाली.
तसं तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं होतं की फोन बरोबर वापर, पण मी तुमचं नाही ऐकलं. सॉरी बाबा. ठीक आहे, जाऊ दे. तुझ्या वयात ह्या चुका होऊ शकतात, मी समजू शकतो. पण तुला तुझी चूक लक्षात आली हीच खूप मोठी गोष्ट आहे. मग पैशाची काळजी करू नको, कारण की तू बरा झाला ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.